पार्थाय प्रतिबोधितां भगवता नारायणेन स्वयं व्यासेन ग्रथितां पुराणमुनिना मध्ये महाभारतम् अद्वैतामृतवर्षिणीं भगवतीम् अष्टादशाध्यायिनीम् अम्ब त्वामनुसन्दधामि भगवद्गीते भवद्वेषिणीम् प्रपन्नपारिजाताय स्तोत्रवेत्रैकपाणये ज्ञानमुद्राय कृष्णाय गीतामृतदुहे नमः। सद्गुरु प्रपन्नपारिजाताय स्तोत्रवेत्रैकपाणये ज्ञानमुद्राय कृष्णाय गीतामृतदुहे नमः। सद्गुरुं सच्चिदानन्दं केवलं करुणाकरं ज्ञानयोगेश्वरं वन्दे ज्ञानदेवं पुनः पुनः। आ ब्रह्मभुवनाल्लोकाः पुनरावर्तिनोऽर्जुन माम उपेत्य तु कौंतेय पुनर्जन्म न विद्यते. म्हणाले आ ब्रह्मस्तंभपर्यंत हे जसं म्हणतो तसं आ ब्रह्मभुवनाल्लोकाः, ह्या ब्रह्मदेवाचा जो भुवन म्हणजे जो लोक आहे, म्हणजे ब्रह्मदेवाची जी नगरी आहे ती, त्याला काय म्हणतो लोक म्हणजे ब्रह्मलोक. आता आपण सगळे जे लोक आहेत त्या लोकांचं वर्णन आपण केलेलं आहे. आपल्याकडे सगळे एकापेक्षा एक वर 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 असणारे लोक आहेत. भूः भुवः स्वः महा जनः तपः सत्यम, हे सगळे वर 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 नेणारे जे लोक आहेत ते सगळेच्या सगळे लोक हे ब्रह्मदेवाचे आहेत ना. कारण तो ब्रह्मदेवाने ही सगळी सृष्टी निर्माण केली. त्याच्या सृष्टीतला सर्वात श्रेष्ठतर लोक कुठल्याही लोकामध्ये असला, ब्रह्मलोकात जरी असला, त्यांनी त्याच्या कर्माच्या फळाने ब्रह्मलोक जरी प्राप्त करून घेतला असला तरी त्याला पुन्हा जन्म आहे. त्यांनी म्हटले आ ब्रह्मभुवनाल्लोकाः पुनरावर्तिनोऽर्जुन. हे अर्जुना, या सगळ्यांना पुनरावर्तन आहे, त्यांना पुन्हा मागे यावंच लागतं. माम उपेत्य तु कौंतेय पुनर्जन्म न विद्यते. पण जे माझ्यापर्यंत येऊन पोचलेले आहेत, माझ्या जवळ जे आले आहेत, माम उपेत्य, जे मला येऊन मिळालेले आहेत, कौंतेय पुनर्जन्म न विद्यते, त्यांना पुनर्जन्म घ्यावा लागत नाही. हा जो विचार आहे गीतेचा, हा समर्थांना खूप आवडलेला आहे. आणि त्यामुळे समर्थांची जी अत्यंत आवडती प्रकरणं आहेत, त्या अत्यंत आवडत्या प्रकरणामधलं एक प्रकरण आहे पंचप्रलय निरूपण. त्या पंचप्रलयाच्या निरूपणात त्यांनी सांगितलंय की या जगामध्ये 4 प्रलय अटळ आहेत. जसा व्यक्तीच्या पातळीवरती 2 प्रलय आणि समष्टीच्या पातळीवरती 2 प्रलय. व्यष्टीच्या पातळीवरचे 2 प्रलय कोणते आहेत? व्यष्टीच्या पातळीवरती रोजची रात्र हा आमचा प्रलय आहे. आम्हाला काही कळत नाही गाढ झोप लागल्यावर, आम्ही कुठे झोपलो, कसे झोपलो, किती उकडतं आहे. त्या गाढ झोपेच्या बाहेर आलो की मग आपल्याला कळतं बापरे, घामानी आपण अगदी डबडबून गेलोय, आपल्याला केवढा त्रास झालाय झोपेमध्ये. काही कळलं नाही, गाढ झोपलो होतो आणि मग आपल्याला उकडायला लागतं. पण गाढ झोपेत काही कळत नाही. गाढ झोप हा पहिला प्रलय आहे. महानिद्रा, की ज्या निद्रेतनं मनुष्य पुन्हा उठत नाही त्या देहानी, तो त्याचा दुसरा प्रलय आहे. तसाच सृष्टीचा प्रलय. सृष्टीच्या प्रलयामध्ये सुद्धा सामान्य प्रलय आहे की ब्रह्मदेव त्याचा दिवस संपला
आणि तो झोपला. आता येणारच आहे पुढे आपल्याला. तो झोपला, त्याची रात्र झाली की हे सगळंच्या सगळं ब्रह्मांड जे आहे ते गोळा होतं, ते एका अव्यक्तात जाऊन राहतं. त्याच्या रात्रीतून दिवस उगवला, सगळं ब्रह्मांड पुन्हा उदयाला येतं. त्यांनी पुढे म्हटलं आहे की ब्रह्मदेवाच्या एका दिवसामध्ये इंद्राचं आयुष्य किती, आम्ही तर काय माशी पंखुडी फडके, म्हणजे तिचं दुसरी फडफडे एवढंच. म्हणजे आपली माशी आहे ती बसली आणि उठली आहे, तिची जेवढी तिच्या पंखाची फडफड होते तेवढं आमचं आयुष्य आहे काय. पण ते म्हणतात की ब्रह्मदेवाच्या एका दिवसात सुद्धा 14 इंद्र होऊन जात. इंद्रांचं आयुष्य सुद्धा इतके मोठे देव, आता पुढे येईलच आपल्याला, त्यांचं काय आयुष्य आहे. इतक्या मोठ्या इंद्राला सुद्धा ब्रह्मदेवाचा एक दिवस काही बघायला मिळत नाही. त्याचे सगळे प्रहर काही त्याला दिवसाचे बघायला मिळत नाहीत. त्याच्यामध्ये 14 इंद्र होऊन जातात. दिवसाचे प्रहर 8 म्हटलं आपण, तर ब्रह्मदेवाचे पण जर 8 प्रहर असतील असं म्हटलं, अष्टौ प्रहर, तर ते 8 त्रिक 24, आपले 24 तास त्यात होतात. 12 तास दिवसाचे, 12 तास रात्रीचे. तर त्याच्यामध्ये 12 तासाच्या दिवसात अर्ध्या प्रहरांमध्ये, म्हणजे 4च प्रहरांमध्ये सुद्धा इंद्रदेव 14 होतात. म्हणजे एक प्रहर सुद्धा इंद्रदेव राहत नाही, इतकं त्याला आयुष्य नाही. तर आता समर्थांचं आपण सांगतोय की ही जी सृष्टी आहे हिच्या असं त्याची रात्र झाली की सृष्टी सगळी लयाला जाते. आणि जेव्हा महाप्रलय होतो त्या महाप्रलयाच्या वेळी मात्र कोणत्याच देवता शिल्लक राहत. जेव्हा या ब्रह्मांडाचा प्रलय होतो, रात्र होते ब्रह्मदेवाची, तेव्हा ब्रह्मांड जे आहे ते ब्रह्मांड गोळा होऊन राहतं एका ठिकाणी, पण ह्या देवतांना काही होत नाही. पण जेव्हा सगळ्या देवतांच्या सकट सगळे त्या परमेश्वराच्या पोटात जातात, त्यामुळे समर्थांनी फार जगाच्या उत्पत्तीचं वर्णन सुंदर सोप्या शब्दात केलं. त्यांनी म्हटलंय त्या परमेश्वराच्या पोटातच, कारण नाहीतरी शेवटी आहे काय दुसरं, त्या परमेश्वराच्या पोटातच कुठेतरी एका कोपऱ्यामध्ये ती प्रकृती नावाची एक गोष्ट उत्पन्न होते. आणि ती प्रकृती तिथल्या तिथे हे छोटंसं आमचं ब्रह्मांड निर्माण करतं. हे ब्रह्मांड त्या ब्रह्मदेव, आता तो ब्रह्मदेव त्याच्या आतच आहे, ती जे काही निर्माण केलेलं ब्रह्मांड आहे त्या ब्रह्मांडामध्ये तो जो ब्रह्मदेव आहे त्याची रात्र झाली की ते सगळं गोळा होऊन त्या ठिकाणी येऊन बसतं, पुन्हा ते प्रकट होतं. पण ते होतं कशामध्ये, त्या अफाट अशा परमात्म्याच्या त्या पोटामध्ये होतं. सगळा खेळ त्याच्या पोटात. याचा अर्थ तत्वतः त्यांना सांगायचं आहे की संबंध व्यापून राहिलेलं असं जे काही आहे ते एकच तत्व आहे, ते म्हणजे ब्रह्मतत्व आहे. तर हे जेव्हा सगळंच्या सगळं देवतांच्या सकट त्याच्या पोटात व्यापून राहतं, ती सगळी सृष्टी मायेच्या पातळीवरती येते. माया राहते फक्त शिल्लक त्या पोटामध्ये जेव्हा जातं, आणि मग ती मायेसकट त्या परमेश्वराशी एकरूप होतं. किंवा माया त्या ब्रह्मांडाला वेगळं सांभाळत अजून राहते, जोपर्यंत ते ब्रह्मांड पुन्हा 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 जन्म घेणार आहे. आता येईलच. त्या चतुर्युगांच्या 1000 जोड्या झाल्या की मग ब्रह्मदेवाचा एक दिवस, तशाच चतुर्युगांच्या 1000 जोड्या झाल्या की ब्रह्मदेवाची एक रात्र. इतका काळ रात्र रूपाने आपल्या सगळ्या जीवांना त्या अव्यक्तामध्ये पडून राहून काढावा लागतो. आणि तितकाच जोपर्यंत मुक्ती नाही तोपर्यंत या जगात पुनरपि जननम पुनरपि मरणम चालू कोट्यावधी वर्ष. जळत हृदय माझे जन्म कोट्यानुकोटी, मजवरी करुणेचा राघवा पूर लुटी. त्यांनी जे म्हटलंय ना, जळत हृदय माझे कोट्यानुकोटी, म्हणजे चालली आहेत ना इतकी वर्ष आम्ही जन्म घेतोय. तर सांगायचं म्हणजे हे काही आपल्या हातात नाही. ही जे सृष्टीचं चक्र आहे ते चक्र सृष्टी चालवतेच आहे. ते चक्र काही आमच्या हातात नाही की ब्रह्मदेवाचा एक दिवस व्हावा आणि मग प्रलय व्हावा, आणि ब्रह्मदेवाचं आयुष्य संपावं आणि मग महाप्रलय व्हावा. हे आमच्या काही हातात नाही आहे. महाप्रलय पण आमच्या हातात नाही, साधे प्रलय पण आमच्या हातात. आणि ब्रह्मदेवाच्या राज्यामध्ये सुद्धा आम्हाला 2 प्रलय आहेतच.
एक चतुर्युगाची जोडी कलियुग संपलं की ही सगळी सृष्टी प्रलयाच, म्हणजे तो आमचा लहान प्रलय आहे. आणि जेव्हा ती 1000 वर्ष ते 1000 वेळा ते चौकड्या संपल्या की होणारा जो प्रलय आहे तो ब्रह्मदेवाच्या दृष्टीने महाप्रलय, म्हणजे त्याचा एक दिवस संपला, त्याची एक रात्र संपली. हे असं गणित समर्थ म्हणतात. किती दिवस करत बसणार. हे जे 4 प्रलय आहेत ते अटळ प्रलय आहेत. जीवाच्या पातळीवरचे 2, व्यक्तिगत पातळीवर, सृष्टीच्या पातळीवरचे, ब्रह्मांडाच्या पातळीवरचे 2, असे 4 प्रलय हे सगळ्यांना अटळ आहेत. मग उरला कोणता प्रलय? 5वा प्रलय समर्थांनी सांगितलंय, जो प्रलय आम्ही करायचा आहे. तो सृष्टीशी निगडीत नाही, तो व्यक्तींशी निगडीत नाही. मग आम्ही कोणता प्रलय करायचा आहे? विवेक प्रलय. ते म्हणतात विवेकाने करायचा प्रलय आहे, की सार आणि असार काय आहे हे समजून घ्यावं आम्ही आणि त्याच्यापासून दूर व्हावं. भगवंत इथे ज्याला आपण आपल्या साध्या भाषेत बोलायचं तर दाताच्या कण्या करून सांगतायत की माम उपेत्य, माम उपेत्य, तुम्ही मला येऊन मिळा, मला येऊन. हे चाललंय सृष्टीचं गाडं, चालू द्या. हे असंच चालत राहणार आहे आणि कायम चालतच राहील. तुम्ही माझ्याकडे या, तुम्ही माझ्याकडे याल तर या सगळ्या चक्रातनं सुटाल. ज्याच्यामध्ये अडकलेले आहात त्या अडकलेल्या गोष्टींच्या मधून तुम्ही सही सलामत सुटाल. म्हणून त्यांनी इथे सांगितलंय, माम उपेत्य तू कौंतेय पुनर्जन्म न विद्यते, एरवी ब्रह्मपणाची ये भडसे, न चुकतीची पुनरावृत्तीचे वळसे, परी निवटलियांची जैसे पोट न दुखे. म्हणाले हे सगळं चालू द्या, हे प्रलय चालत राहतील. म्हणाले ब्रह्मपणा म्हणजे ब्रह्मदेवाचा मोठेपणा, भडसे मोठेपणा, एरवी ब्रह्मपणाची ये भडसे. एवढा मोठा ब्रह्मदेव सृष्टीला निर्माण करणारा, पण त्याला सुद्धा पुनरावृत्ती चुकत नाही. हे फेरे त्याला पण चुकत नाहीत. पण म्हणाले आम्ही चुकवू शकतो. कसे? की मनुष्य मृत झालाय आणि त्याचं आता पोट दुखतंय का विचारलं तर आता ते गेल्यावर तो म्हणेल माझं काय पोट दुखायचं राहायचंय. संपला, तो देहच सुटला. आता त्या देहाच्या वेदना त्या देहाबरोबर थांबल्या. आता त्या वेदना मला त्रास देऊ शकत नाहीत. आता त्या वेदना माझ्यापर्यंत पोचत नाही. म्हणजे काय? म्हणाले परी निवटलियांचे जैसे पोट न दुखे. म्हणाले जसा निवटीला संपला आता त्याचं, संपलेल्याचं आता पोट दुखतं का, आता डोकं दुखतं का, आता काय त्रास होतो का म्हटलं तर आता काय व्हायचंय. तसं म्हणाले ना तरी चेईलिया नंतरे न बुडीजे स्वप्नी चेनी महापुरे. एकदा जाग आल्यानंतर स्वप्नामधला महापूर आता जाग आलेल्या माणसाला काही भेडसावत नाही, भीती दाखवत नाही. तेवी माते पावले ते संसारे लिंपतीची ना. तसे या जगामध्ये जे मला येऊन मिळाले ते पुन्हा या कोणत्याही व्यापामध्ये लेप पावत नाही. त्यांना कशातच अडकावं लागत नाही. एरवी जगदाकारीचे सिरे, सिरे शिरोभाग, जगदाकाराचे सिरे जे चिरस्थायी यांचे धुरे, ब्रह्मभुवनगात चवरे लोकाचळाचे. म्हणाले नाही तर तुम्हाला सांगतो. म्हणाले साधी गोष्ट आहे का? एरवी म्हणजे आम्ही आता या जगामध्ये जेव्हा उपासना करतो, साधना करतो, तेव्हा सगळ्या गोष्टी आम्ही बघतच असतो की खाली पाताळ आहे, वरती स्वर्ग आहे, त्याच्यावरती हे एवढे लोक आहेत. गायत्रीची उपासना केली की त्या सगळ्या लोकांचं स्मरण आम्ही करतो, त्या सगळ्या लोकांचा उच्चार आम्ही करतो आणि आम्हाला माहिती आहे की ही ब्रह्मांडाची व्याप्ती आहे. या सगळ्या व्याप्तीमध्ये शीर्षस्थानी शिखराच्या जागी कोण आहे तर हा ब्रह्मलोक आहे. म्हणजे सत्यलोकाचं वरचं टोक त्यांना म्हणायचं आहे ते असं. एरवी जगदाकाराचे सिरे, जगदाचा जो आकार आहे, या ब्रह्मांडाचा जो आकार आहे त्याच्या डोक्यावर शिरे, जे चिरस्थायी यांचे धुरे, जे चिरकाल राहणारे आहेत, अशांच्या करता
असणारे ज्या महत्त्वाच्या म्हणजे धुरे म्हणजे अग्रगण्य, ज्याला धुरा सांभाळली म्हणजे जे सगळं पुढचं त्याचा वागदोर घेतला, म्हणजे त्या कार्याची धुरा सांभाळणे म्हणजे त्या कार्याच्या करता पुढे जाऊन अग्रभागी राहून त्या कार्याचा सगळाच्या सगळा व्याप सांभाळणे, म्हणून तो अग्रगण्य आहे. चिरस्थायी यांचे, शाश्वत राहणाऱ्यांचे अग्रगणी ते कोण आहेत? अग्रगण्य स्थानावर कोण आहे? ब्रह्मभुवन गात चवरे. चवरे शिखर आहे. कशाचं शिखर आहे? ब्रह्मभुवन हे नाव. ब्रह्मभुवन कोणाचं? ब्रह्मदेवाचं. त्या ब्रह्मदेवाचं भुवन कशाच्या वर आहे? सत्यलोकाच्या शिखरावर आहे. म्हणजे ब्रह्मदेव पुन्हा हिमालय उंच आहे, आम्ही या शिखरावर गेलो त्या नाही, एव्हरेस्टवरच राहत. तसं आहे की ब्रह्मदेवाचं सत्यलोकाचं शिखर म्हणजे ब्रह्मभुवन. लोकाचळाचे हे सगळे जे लोक आहेत, सप्तलोक, त्या लोकाचलाचे अचल पर्वत, या लोकाचळ या लोकरूपी पर्वत, या लोकरूपी पर्वताचं सर्वात वरचं शिखर काय आहे? तर ब्रह्मभुवन, त्या ब्रह्माचं निवासस्थान. जिये गावीचा पहारू दिवोवरी, एका अमरंद्राचे आयुष्य न धरी. ज्या गावीचा पहारू दिवोवरी, त्या ब्रह्मदेवाच्या गावामधल्या दिवसामध्ये त्याला काही काळ तरी राहायला मिळतंय का? एका अमरेंद्राचे आयुष्य न धरी, त्याचा दिवस, ब्रह्मदेवाचा दिवस एका अमरेंद्राला म्हणजे एका इंद्राला, आपण ज्याला अमर म्हणतो, शब्द किती छान वापरलाय, तो अमरेंद्र म्हटलाय आणि तोच नष्ट होतो म्हटलाय. मी मगाशी म्हटलं तसं की त्याला ते अमृत म्हणावं म्हणजे जरा आपल्याला वाईट वाटतं. तसं आहे ते की हा अमरेंद्र आहे, हा अमर राहणारा आहे, आणि हा अमर राहणाऱ्याचं आयुष्य त्या ब्रह्मदेवाच्या दिवसापुरतं राहत नाही. विळोनी पांती उठी एक सरी, अवणे एकामागोमाग एक, एकामागोमाग एक असे पांती रांगेनी येत आहेत. 14 जणांची, 14 इंद्र त्या ब्रह्मदेवाच्या एका दिवसामध्ये होऊन जातात. त्या एवढं तर इंद्राला आयुष्य आहे, त्याला आम्ही म्हणतो अमरेंद्र. म्हणजे सहस्रयुगपर्यंत महर्यद ब्रह्मणो विदुः रात्रियुग सहस्रांताम तेहो रात्र विदो जनाः. सहस्रयुगपर्यंत 4 युगांच्या सहस्र जोड्या म्हणजे ब्रह्मदेवाचा दिवस आहे. सहस्रयुगपर्यंत युगपर्यंतम अहर म्हणजे म्हणजे दिवस, अहर यद जो ब्रह्मदेवाचा दिवस आहे हे लक्षात घ्या. रात्रीम युग सहस्रांताम, आता रात्री पण तशाच 4000 युग, चतुर्युगांच्या चौकड्या किती? 1000 चौकड्या. म्हणजे कृतयुग, त्रेतायुग, द्वापारयुग आणि कलियुग ही युगांची एक चौकडी झाली. ही एक चौकडी व्हायला आता किती लागतात बघा. ह्या चौकडीच्या जेव्हा 1000 वेळा त्याचं आवर्तन होतं, म्हणजे काय होतं? आपल्याकडे असं म्हटलंय की त्रेतायुग आलं की पुन्हा रामजन्म होतो, द्वापार युग आलं की पुन्हा कृष्ण जन्म होतो, कलियुग आला की पुन्हा कलियुगातल्या घटना घडत राहतात. हे सातत्याने चालू राहत. म्हणून आमच्याकडे असं म्हटलेलं आहे की ह्या जगाची उत्पत्ती ब्रह्मदेव कसा करतो? धाता यथा पूर्वकल्पवत. ब्रह्मदेव हा पूर्वकल्पामध्ये ज्याप्रमाणे सृष्टी निर्माण केली त्याप्रमाणे सृष्टी निर्माण करतो. म्हणजे आपल्या कलियुगामध्ये आपल्याला किंवा आपल्या देवतांचं जे रूप आहे आम्हाला कळलेलं त्याप्रमाणे ते खूप उंच असतील वगैरे वगैरे. आम्ही खूप कलियुगात लहान होत गेलो ना. कदाचित कृतयुगात त्यांची उंची 50-50 फूट असेल, आता आमची उंची 5 फूट झाली, म्हणजे आम्ही कमी झालो. पण त्यांनी असं म्हटलं आहे की तसंच पुन्हा घडत राहतं. तसंच पुन्हा हे जे जीव आहेत हे त्या अव्यक्तामध्ये राहतात आणि पुन्हा जन्माला येतात आणि पुन्हा त्यांचं सगळं जीवन चालू राहतं. प्रत्येकाच्या जीवनातल्या घटना बदलतील पण भगवंताचे अवतार,
घडणाऱ्या गोष्टी हे काही बदलत नाही. आणि त्यामुळे रामायणाचा काल कोणता असं जो कोणी विचारलं तर आम्ही असं म्हणतो की आम्हाला कालाशी कर्तव्य नाही, आम्हाला फक्त त्याचं मतितार्थ, त्याचं तत्व याच्याशी कर्तव्य आहे. त्याचं कारण असं की आमची अशी श्रद्धा आहे की हे सातत्याने घडतच असतं. हे कालचक्रावरती ह्या ब्रह्मांडाकरता टाकून दिलेलं एक पॅकेज आहे आणि ते कंटिन्युअस चालू राहणार आहे. असं नाही की एक संपलं की संपलं, म्हणजे एक चतुर्युगाची जोडी संपली, चौकडी संपली की संपलं नाही, पुन्हा दुसरं चतुर्युगाची चौकडी, पुन्हा तिसरी चतुर्युगाची चौकडी, हे चालूच राहतं. असं 1000 वेळा झालं म्हणजे ब्रह्मदेवाचा दिवस संपला. असं 1000 वेळा होण्यामध्ये 14 इंद्र जन्माला येऊन जातात आणि त्यामुळे म्हणजे ब्रह्मदेवाच्या एका दिवसात 14 इंद्रांची उत्पत्ती होते. आता इथे त्यांनी म्हटलंय की जिये गावीचा पहारू दिवोवरी, दिवो म्हणजे हा स्वर्ग, तर स्वर्गामध्ये एका अमरेंद्रांचे आयुष्य न धरी विळोनी पांती उठी एक सरी 14 जणांची, 14चा जन्म होत राहतो. जे चौकडी या सहस्र जाये ते ठाये ठावो विळूची होय, विळूची दिवस आणि तेसेची सहस्रे भरिये पाहे रात्री जेथ, पुन्हा तेच त्या चौकड्यांचा दिवस सहस्र, त्या चौकड्यांची रात्र. एवढे अहोरात्र जेथीचे तेणे न लोटती जे भाग्याचे, देखीती ते स्वर्गीचे चिरंजीव. मला एवढं अहोरात्र ज्यांचं जीणं आहे तेणे न लोटीती जे भाग्याचे, जे त्याच्यापासून परत येत नाही, ते देखती जे स्वर्गीचे चिरंजीव. त्या स्वर्गातले जे चिरंजीव आहेत ते तिथे इतका दीर्घकाळ राहतात. एरा सुरगणाची नवाई विशेष सांगावी येथ काही. आता म्हणाले स्वर्गातल्या लोकांचं तर तुम्हाला सांगितलं की यातलं काय त्यांना मिळतं. अहोरात्र जेथीचे तेणे न लोटती जे भाग्याचे, एक अहोरात्र थोडंच त्यांना मिळतो स्वर्गात राहिले म्हणून. सुरगणांचं तरी काय सांगावं म्हणाले. मुदला म्हणजे मुळातच इंद्राचीच दशा पहा, त्यालाच एका दिवसात 14 इंद्र होतात. तर स्वर्गात गेलेल्यांचं सुख काय आहे, म्हणजे त्यांनी काय सांगितलं की स्वर्ग प्राप्त व्हावा म्हणून यज्ञ करावे, स्वर्गात जाऊन सुख मिळवावं म्हणून पुण्य गोळा करावं, करू नका, तुम्ही मला येऊन मिळा. भगवंत सांगतायत परी ब्रह्मयाची ही 8 पहार राहते, या ब्रह्मदेवाचे 8 प्रहार राहते, अप्रहाराते आपुलिया डोळा देखते, आहातिका तयाते अहोरात्र विद म्हणिपे. त्यांना तरी अधिकारी म्हणावं का की त्या ब्रह्मदेवाचं दिवस रात्र पाळणारा नाही, कारण त्यांनाही राहता येत नाही. आणि म्हणून ते म्हणतात पुढे की म्हणाले अव्यक्तात व्यक्तय सर्व प्रभवंत्य हरागमे रात्र्यागमे प्रलीयन्ते तत्रैवा व्यक्त संज्ञके. अव्यक्तात व्यक्त हा म्हणाले ब्रह्माचा दिवस झाला की जे अव्यक्तामध्ये होते ते काय होतात, व्यक्त हा, ते पुन्हा उत्पन्न होतात. सर्वाहा प्रभवा. आता अहर आगमे, अहर म्हणजे दिवस, दिवसाच्या आगमनाच्या बरोबर प्रभवंती म्हणजे जन्माला येतात. कोण, सर्वाहा, सगळेजण जे काय आपले जीव त्या अव्यक्तामध्ये गोळा होऊन राहिलेले आहेत. आता काय सगळ्या सकट राहिलेले आहेत गोळा होऊन, म्हणजे आपण आपल्या कर्मासहित गोळा होऊन तिथे राहणार. आता हे ब्रह्मदेवाचा 51वा वर्ष आहे. आता 51वा वर्ष संपेल त्यावेळी त्याचा महाप्रलय होईल. त्या महाप्रलयाच्या वेळी आपण कुठे कुठे जन्म घेत असू, तिथून आपल्याला सगळ्यांना त्या अव्यक्तात नेऊन टाकलं जातं. त्या अव्यक्तात नेऊन टाकलं म्हणजे आता काय करणार, तिथे वाट बघत राहणार तो. त्या प्रत्येकाची आयडेंटिटी संपत नाही, तो वेगळा 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 तसाच राहतो. आता काय म्हणाले, अव्यक्तात व्यक्तय. अव्यक्त काय झालं नाही,
अव्यक्तामध्ये ब्रह्मदेवाचा दिवस सुरू झाला की म्हणजे अहरागमने गमे, अहर आगमे, आगम येणं आला की त्याचा दिवस सुरू झाल्याबरोबर प्रभवंती, त्या ठिकाणी जन्माला येतात सर्वाहा, सर्वजण, व्यक्तया, व्यक्ततेला, अव्यक्तामधून बाहेर येऊन. म्हणजे ब्रह्मदेवाचा दिवस सुरू झाला की सगळेजण त्या अव्यक्त स्थितीमधून व्यक्त दशेला येतात. तसंच रात्र्यागमे प्रलियंते, रात्र झाली की सगळे त्याच्यामध्ये शिरून जातात. तत्रैवा व्यक्त संज्ञके, त्याच ठिकाणी अव्यक्तामध्ये जाऊन राहतात. भूतग्रामस्स एवाय भूत्वा भूत्वा प्रलीयते, हा जो सगळा भूतग्राम आहे तो पुन्हा पुन्हा जन्माला येतो आणि पुन्हा पुन्हा प्रलीयते, पुन्हा पुन्हा त्याच्यात जात. रात्र्यागमे वशः पार्थ प्रभवत्य हरागमे, रात्र झाली की हे सगळे भूत मात्र आहेत ते सगळे लयाला जातात, लय पावतात, आणि दिवस झाला की ते सगळे भूत मात्र पुन्हा जन्माला आहेत. हे अहोरात्र म्हणजे ब्रह्मदेवाच्या अहोरात्र म्हणाले हे चालू आहे. भूतग्रामस्स एवाय भूत्वा भूत्वा प्रलीयते, रात्र्यागमे वशः पार्थ प्रभवत्य हरागमे. दिवस सुरू झाला, अह आणि रात्र, आपण मराठीमध्ये अहोरात्र शब्द त्याच्यामध्ये संस्कृतच वापरतो. दिवस रात्री करता अहोरात्र शब्द वापरतो. हा संस्कृतमध्ये दिवस. तिये ब्रह्मभुवनी दिवसे पाहे, ते वेळी गगना केही न समाये, ऐसे अव्यक्ताचे होय व्यक्त विश्व. आता जेव्हा त्या ब्रह्मभुवनामध्ये, आता आपल्याला कळलंय त्या ब्रह्माचं भुवन कुठे आहे, या स्वतःच्या शिखरावरती, तिथे वर तो राहतो. त्याच्या ब्रह्म म्हणजे भूहू भुवा स्वाहा महा जना तपा सत्यम, त्या सत्यम लोकाच्या वर नगरी कोणाची आहे, ब्रह्मदेवाची. तो लोक कोणता आहे, ब्रह्मलोक, ते ब्रह्मभुवन. त्या ठिकाणी जेव्हा दिवस होतो, जे ब्रह्मदेवाला जेव्हा जाग येते, ते दिवसे पाहे, ते वेळी गणना केही न समाये, त्यावेळी काय मोजदात करणार म्हणाले. हे सगळे जे अव्यक्त दशेला होते ते सगळे भरा 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 व्यक्ततेला यायला लागतात. ऐसे अव्यक्ताचे होय व्यक्त विश्व, काही वेळ घालावा लागत नाही, त्यावेळेला ताबडतोब ही सगळी निर्मिती होते. जसं आपल्याकडे एकदा कॉन्ट्रॅक्ट दिलं की लग्नाच्या करता हॉल काल पाहून गेलो तर काही हॉल तयार नसतो, आज बघायला गेलं की सगळी जय्यत तयारी, खुर्च्या उत्तम, ते सगळं डेकोरेशन उत्तम, फुलं लावलेली, ते जे काही सांगितलंय वधूवरांच्या करता ते सगळं करून ठेवलेलं व्यवस्थित नियोजन. म्हणाले तसं सगळे अव्यक्तात ठेवून दिलेले. एकदम व्यक्त दशेला आल्याबरोबर सगळे डोंगर नद्या वगैरे वगैरे, जशी चित्र कॉम्प्युटरवरती भरा 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 निर्माण होतात ना ॲनिमेशनची, तसं सगळं भराभर निर्माण होतं. म्हणाले ब्रह्मदेवाला ते निर्माण करायला काही वेळ लागत नाही. पुढं ती दिहाची चौपाहारी पिटे आणि हा आकार समुद्र अटे. पुढे म्हणाले चौपाहारी पिटे, जेव्हा हे चौकडी संपते तेव्हा हा आकार समुद्र आटे, पाठी तैसाची मग पहाटे भरो लागे. म्हणजे आटतो, पुन्हा पहाट झाली की भरो लागे. शारदीयेची ये प्रवेशी, आभ्रे जिरती आकाशी, मग ग्रीष्मांती जैसी निगती पुढती. म्हणाले जसं शरद ऋतूच्या मध्ये ही जी आभ्र म्हणजे ढग आलेले असतात ते आकाशामध्ये जिरून जातात, आणि मग ग्रीष्म ऋतूच्या शेवटी मात्र ते ढग त्या आकाशातनं पुढे 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 प्रवास करून पाऊस आणतात वर्षेचा. तैसी ब्रह्मदिनाची ये आधी, हे भूतसृष्टीची मांदी, मिळे जव सहस्रावधी निमित्त पुरे. म्हणाले ह्या सगळ्या ज्या चौकड्या आहेत, ब्रह्मदिनाची ये आधी, त्याच्या पासून आधी सुरुवातीपासून हे भूतसृष्टीची मांदी, हे गट, मिळे जव सहस्रावधी, जेव्हा हजारोनी एकत्र येतात, निमित्त पुरे. म्हणाले कोणतं निमित्त आहे, ब्रह्मदिनाची आहे निमित्तानी पाठी रात्रीचा अवसरू होय. ब्रह्मदिनाच्या निमित्ताने सगळे बाहेर येतात. रात्र झाल्याबरोबर विश्व अव्यक्ती लया जाहे, हे जे विश्व आहे ते अव्यक्तामध्ये लयाला जातं.
तोही युग सहस्र मोटकाप आहे, तेव्हाही 1000 युगांची चौकडी पाहतातच आणि तैसेची रचे. हे सांगावया काय उपपत्ती, जो जगाचा प्रळयो आणि संभूती, ये ब्रह्मभुवनाची या होती अहोरात्र माझी. म्हणाले आता ह्याच्याविषयी काय उपपत्ती सांगावी, म्हणजे याच्या संबंधाने काय आपल्याला स्पष्टीकरण द्यावं. जे जगाचा प्रलय आणि संभूती, जगाचा प्रलय होणं आणि जन्माला येणं संभूती, ये ब्रह्मभुवनीची या होती, हे सगळं त्या ब्रह्माच्या भुवनामध्येच होतं. कशामध्ये? अहोरात्रामध्ये. म्हणजे एक लक्षात घ्या म्हणाले की आता हे अहोरात्र करणारा कोण? ब्रह्मदेव. आणि हे घडतं कोणाच्या ठिकाणी? हे घडतं त्या ब्रह्मदेवाच्या भुवनामध्ये. म्हणजे जसं पंतप्रधानांचं ऑफिस आहे, त्या ऑफिसमध्ये जसे सगळे निर्णय, त्यांचे वेगवेगळे सेक्रेटरीज, ती सगळे आपापल्या परीने कामं करून सल्ला मसलत ते सगळं जे चालतं, ते जसं त्यांचं ते किचन कॅबिनेट असल्यासारखं आहे की जे त्यांच्या जवळची माणसं एकत्रित होतात, तसं त्या ब्रह्मभुवनामध्ये या सगळ्याची जी काय हालचाल आहे, ती सगळी हालचाल तिथे होती अहोरात्रा माझी. दिवस आणि रात्रीमध्ये हे सगळं कसं चालवायचं, कुणी चालवायचं, कसं कुठे चालवायचं, हे सगळं सांगतात. कैसे थोरिवेचे मान पाहे पा, हे सगळं सांगणारं कोण आहे? त्या ब्रह्मदेवाच्या जवळचा सगळा व्यवहार बघणारा तो अधिकारी वर्ग आहे. त्याला काय म्हणायचं? देवता. आणि त्या देवता किती प्रकारच्या आहेत? 33 कोटी. कोटी म्हणजे प्रकार. 12 आदित्य, 11 रुद्र, 8 वसु, ब्रह्मदेव आणि प्रजापती, 33. हे सगळे मिळून हे सगळं जगाचा व्यापार दिवस रात्रीचा. रात्री काय चालवायचं? रात्रीचा चालवतात. दिवसा रात्रभरामध्ये त्या अव्यक्तामध्ये जरी ठेवलं तरी सुद्धा ब्रह्मदेवाला काळजी आहेच ना की ते बरोबर तसंच्या तसं राहिलं पाहिजे. आता जसा आपण कॉम्प्युटरमध्ये डाटा टाकून दिला, ठेवून दिला, आता त्याला व्हायरस नाही लागता कामं वगैरे वगैरे करत तो जरी प्रिझर्व करायला ठेवला तरी त्याच्यावर लक्ष ठेवावंच लागतं. तसं त्या ब्रह्मदेवाला या संबंध ब्रह्मांडाला गोळा करून त्या अव्यक्तात ठेवलेलं असलं तरी त्या अव्यक्ताची जबाबदारी त्या ब्रह्मदेवावर आहे. आणि म्हणून अहोरात्र जर या सगळ्याचं पालन पोषण संगोपन संवर्धन रक्षण काय असेल ते सगळं तो करतो. म्हणून कैसे थोरवीचे मान पाहे पा, केवढं मोठं काम आहे त्या ब्रह्मदेवाचं. तो सृष्टी बीजाचा साठोपा, या संबंध सृष्टीला निर्माण करण्याचं बीज, त्याची साठवण करण्याचं त्याला सामर्थ्य आहे. म्हणजे आता मी एवढे जन्म घेत इथपर्यंत आले, आता किती असे त्या ब्रह्मदेवाचे दिवस आणि रात्री गेले असतील, पण त्यांनी काय जी आयडेंटिटी मला दिलेली आहे किंवा आपल्या प्रत्येकाला दिली आहे ती त्यांनी घालवली नाही आहे. किंवा माझं कर्माचा विपाकाचं फळ दुसऱ्या कोणाला गेलं आहे, दुसऱ्याचं मला आलं आहे. मला मानव म्हणून जायचं तर मी कुत्रा म्हणून गेले, तर गाढव म्हणून जायचं तर तो माणूस म्हणून आला. काही होत नाही. हे सगळं जसंच्या तसं या सृष्टी निर्मितीचं बीज, त्याचा साठोप, त्याची जी साठवण आपल्याकडे मराठीत छान वापरतात, त्यांना साठोप फार आहे. म्हणजे नसतं आटोपशीरपणा करायला जातात, कारण तो ब्रह्मदेवानी हा जसा मी मराठीत पूर्वी आलेला जो साठवण करणे, काही शब्द व्यवहारामध्ये ना मूळ याच्यापासून वेगळे आलेले आहेत. आणि त्यामुळे ते म्हणतात सृष्टी बीजाचा साठोपा, त्याची साठवण, त्या साठोपचा साठोपा केला इथे. परी पुनरावृत्तीची या मापा शीग जाहला. म्हणाले ही पुनरावृत्तीच्या ठिकाणी शीग म्हणजे भरलाय सगळं आणि त्याच्या डोक्यावरती तो बसलेला आहे. म्हणजे शीग लावली आहे त्यांनी. आपण म्हणतो ना माप घ्यायचं आहे दळणाला द्यायला तर शीग लावून घ्या, किंवा साखर मोजून घ्यायची, शीग लावून मोजा. त्या शिगेवर तो बसलेला आहे. हे सगळं इतकं पुरेपूर भरलेलं आहे आणि त्याच्यावरती तो बसलेला आहे. कैसे थोरवीचे मान पाहे पा, तो सृष्टी बीजाचा साठोपा, परी पुनरावृत्तीची या मापा शीग जाहला. का बरं असं म्हटलं त्यांनी? त्या मापाच्या वरच्या टोकावर जरी असला
तरी पुनरावृत्तीच्या मापावरच बसला आहे. त्याला पुन्हा जन्म आहेच. आम्हाला सगळ्यांना भले तो भरत असेल, अहोरात्र फिरवत असेल, अव्यक्तात टाकत असेल. आता सगळे जेव्हा व्यक्ततेला आले किंवा सगळे मोजायला लागले, तेव्हा मोजायला मापात भरले, तर मापातला भरलेला सगळ्यात वरचा कण कोण आहे? तो आहे. जाते न जाते टळे, त्याला काही ते मृत्यूचं जातं, त्या दोन पात्यांच्या मधनं फिरणं, त्याला सुद्धा सगळ्यात शेवटी जाईल तो, पण तो जाणारच आहे. आणि म्हणून त्यांनी म्हटलंय शीग जाहला, त्या सगळ्याच्या टोकावर बसलाय तो. एरवी त्रैलोक्य हे धनुर्धरा, तिये गावीचा गा पसारा, तो हा दिनोदयी एकसरा मांडत असे. वास्तविक पाहता म्हणाले, हे धनुर्धरा तिये गावीचा पसारा, त्रैलोक्य हे धनुर्धरा, हे तीनही लोक हा त्याच्या गावाचा म्हणजे कोणाचा? ब्रह्मगावाचा, ब्रह्मलोकाचा पसारा आहे. तो हा दिनोदयी एकसरा. आता ज्ञानदेव सांगतायत की दिवस झाल्याबरोबर एकसरा एका वेळी मांडत असे. ताबडतोब लगेच मांडून सुरुवात, काही वेळ लागत नाही. पाठी रात्रीचा समोपावे आणि पैसाची साठवे, त्यानंतर आपोआप अर्थात रात्रीची वेळ येते, त्याच्यामध्ये पुन्हा साठवण होते. म्हणिये जेथीचे तेथ स्वभावे साम्यासी ये. आता तत्वज्ञानावर उतरले. आपल्याला सगळं अगदी सोप्या सोप्या शब्दात समजावून सांगितलं. आता म्हणाले एकदा दिवस झाला, यांनी सगळा पसारा मांडला, सगळं जसंच्या तसं मांडलं, त्याला वेळ लागला नाही, अगदी एका वेळी सगळं मांडून टाकलं. आता तशीच पुन्हा रात्र आली. म्हणाले रात्र आल्याबरोबर काय झालं? तो सगळा पसारा, तो जो साठोपा, ती सगळी जी साठवण आहे सृष्टी बीजाची, आता ती कुठे झाली? आणि पैसाची साठवे, आपोआप, त्याला काही कष्ट नाहीत. पैसाची साठवे म्हणिये जेथीचा तेथ स्वभावे साम्यासीये. काय शब्द वापरलेत ना. म्हणाले साम्यावस्थेला आलाय. आता तत्वज्ञान कोणाचं घेतलं त्यांनी? तत्वज्ञान घेतलं सांख्यांचं. काय तत्वज्ञान आहे? सत्व, रज आणि तम यांची साम्यावस्था. यांची साम्यावस्था आली की काय होतं? सृष्टीचा प्रलय, सृष्टी राहतच नाही. यांच्यात तारतम्य आलं की सृष्टीची उत्पत्ती. मग आता साम्यावस्था आली सत्व, रज आणि तमाची. पण यांची साम्यावस्था आल्यावर त्यांनी केलं काय? या ज्याला त्याला जिथल्या तिथं नेऊन ठेवलं. म्हणजे जसं आपण हिमालयामध्ये गेलो की आपण चांगलं दयारा बुग्याल वगैरे इकडे फिरायला गेलो, तर तिथलं जे बर्फावरचं स्केटिंग आहे, एरवी काय आहे, ते मोठे मोठे तलाव आहेत. एरवी तिथे त्या वाटेवरती आपण जर पाहिलं तर त्या मोठ्या मोठ्या तलावावरून आपण चालत जातो. खाली ते तलाव अगदी खाली नसतील पण बर्फ झालेले, पण वरती 10-10, 15-15 फूट बर्फ झालेलं आहे, घट्ट बर्फ आहे. खाली सगळं जसंच्या तसं आहे. वर काय स्थिती आहे? साध्या रस्त्यासारखी, त्या दगडा बर्फाच्या दगडावरून आपण चालत जावं तशी स्थिती आहे. आणि खाली काय जलचर आहेत ना, कारण समुद्रामध्ये त्या सरोवरामध्ये असतील ते त्या पाण्यात राहणारे जे जीव आहेत ते काही कोणी मरत नाहीत, ते खाली जिवंत राहतात. तसंच ते म्हणतात साम्यावस्था कशी येते की वरती सत्वरज तम हे साम्यावस्थेला आले, सगळी सृष्टी प्रलयामध्ये मिटली. पण प्रलय झाला म्हणून हे आम्ही जीव काही कुठे इकडे तिकडे नाही गेलो, खाली सुरक्षित. वरती सत्वरज तमाची साम्यावस्था आहे आणि पैसेची साठवे, आपोआप साठवतो, त्याला काही कष्ट करावे लागत नाही. त्याला म्हणजे आता इमर्जन्सी 4 लोक 4 देवता 5-25 त्यांची असणारे कोणी कोणी सहाय्यक असिस्टंट कोणाला घ्यावं लागत. पैसे साठवे हे सगळ्या जीवांना आपोआप गोळा करणं, सगळ्या आपापल्या. आणि कुठे महत्वाचं हे म्हणिये जेथीचे तेथे स्वभावे, ज्याला त्याला जिथल्या तिथे ठेवतो. आपण काय करून आलो आहोत की बहुनाम जन्मनामांते ज्ञानवान माम प्रपद्यते, अनेक जन्म आम्ही साधना करतोय. आता किती जन्मांची साधना झाली याची? 1,00,000 जन्मांची. ठेवा याला, या 1,00,000 लोकांच्या मध्ये याला ठेवा. हा काय, हा नास्तिक आहे, याची अजून काही साधना नाही, हा गुन्हेच करतोय, ठेवा त्याला. सगळ्यांच्या कॅटेगरीज आहेत, वर्गीकरण झालेलं आहे, स्वाभाविक वर्गीकरण आहे. वर्गीकरणाप्रमाणे सगळ्यांना तो ठेवून देतो. आता इतक्या रात्री काढायच्या आहेत तर ब्रह्मदेवाची एक रात्र म्हणजे दीर्घ काल काढायचा आहे.
दीर्घकाल ज्याला त्याला ज्याच्या त्याच्या दर्जाप्रमाणे सुरक्षित खाली ठेवलेलं आहे. जैसे वृक्षपण बीजासी आले. कसं होतं म्हणाले या सृष्टीचं, ही सगळी वावरणारी सृष्टी आहे ती बीजभावाला आली की मेघ हे गगन जाहले. का म्हणाले, सगळं जणू काही या आकाशामध्ये मेघच मेघ भरून राहिले. तसे अनेकत्व जेथ सामावले ते साम्य म्हणीये काय ओविये. बघा, अनेकत्वामध्ये साम्य आहे, अनेकता में एकता, यही हिंदू की विशेषता. अनेकता आहे, अनेक प्रकारचे जीव आहेत, अनेक प्रकारची सृष्टी आहे. या सगळ्या प्रकारच्या सृष्टीला काय केलंय, अनेकत्व जेथ सामावले, त्या सगळ्यांना एकत्र सामावण्याचं सामर्थ्य आहे. आपल्याला भगवंताचे अनेक गुण माहिती आहेत, अनेक गुण कळत नाहीत. हा भगवंताचा केवढा गुण आहे की ज्यांनी ब्रह्मदेवाकडे दिलेला आहे की सृष्टीचा पसारा तो पट उलगडायचा आणि तो पट मिटायचा. पट मिटल्यावर कोण आहे, मायादेवी. कोण आहे पुढे, कोणी नाही. ब्रह्मदेव झोपले म्हणजे ब्रह्मदेव या सगळ्यांबरोबर झोपले, हे लक्षात ठेवलं पाहिजे की त्यांना जर झोपवलं आहे तर आता सगळ्यांना जागेपणाने पाहणारी कोण आहे, माया देवी. बस, महामाया, महाशक्ती, आदिमाया, आदिशक्ती, जगदंबा ती आहे. ते साम्य म्हणीपे, त्याला साम्यावस्था म्हणावी. नाहीतर आम्हाला सत्वरज तमाची साम्यावस्था कुठे कळते. आम्ही आपलं असं आहे, प्रवचनकाराला चांगला सहनशील श्रोता मिळतो, तो बडबडत राहतो, पण त्याला कुठं कळतंय की अरे हे आपण बोलतो आहोत हे काय आहे, साम्यावस्था म्हणजे तरी शेवटी काय आहे, ती तरी कुठे कळते. म्हणाले कशी आहे बघा साम्यावस्था, आपल्याला कल्पना करता येत नाही की सगळं जग साम्यावस्थेला येतं तेव्हा वरचीच एक चादरीचा खेळ आहे. आम्हाला पाठवलं, एक चादर टाकून पाठवून दिली. सगळं चैतन्य आहे, शेवटी दुसरं काही नाही. त्या चैतन्यावरती चादर टाकली की एक जीव झाला, त्या चैतन्यावर दुसरी चादर टाकली, माया झाली. त्या मायेनी, त्या चादरीनी हे असे सगळे देव उत्पन्न केले की झालं. त्यांच्यावर भिन्न भिन्न चादर टाकली. ब्रह्मदेवाला निर्माण करायला सांगितलं, विष्णूला पालन करायला सांगितलं, रुद्रशक्तींना तिने म्हणजे शंकराला तिने नाश करायला सांगितलं. ही छान गोंडस नावं दिली. त्याच्या खाली काय सांगितलं, हे ज्ञान आहे, शक्ती आहे आणि क्रिया आहे. क्रियाशीलता कोणाकडे दिली, शंकराकडे. प्रतिक्षणाला क्रिया आहे, प्रतिक्षणाला झीज आणि भर आहे व्यवहारामध्ये. याला काय म्हणतो, मेटाबॉलिझम. याला आम्ही म्हणतो चयापचय. इकडे चालला मेटाबॉलिझम, तिकडे क्रिया काय चालली क्षणात. मगाशीच सांगितलं ना त्यांनी की त्या मृत्यूरूपी कावळ्याच्या वर्ण ओवाळून टाकलेली बळी आहे. प्रतिक्षणाला समताय, मापी लावलेलं आहे. शरीर आहे ते मापी तिकडे क्रिया आहे, इकडे ज्ञान आहे. ब्रह्मदेवाच्याकडे जाणीव आहे. त्यांनी काय केलं, जग निर्माण करत राहिला आणि त्या प्रत्येकाला ज्ञान देतोय ना तो. कारण कुत्रा झाला की आता आपल्याला समजा कुत्र्याचा जन्म घ्यायला लागला, आपल्याकडे सगळ्याच जाणीव आहेत. पण त्यांनी मला सांगितलं जा आता तुम्ही कुत्रा होणार, की त्या कुत्र्याचे जे संस्कार आहेत ते आता वरती येणार, आता मानवाचे नाही वर राहणार. म्हणजे ज्ञान देणारा कोण आहे, या सापाच्या जन्माला घातलं, या गाईच्या जन्माला घातलं, या बैलाच्या जन्माला घातलं, ज्या जन्माला हत्तीच्या जन्माला, माकडाच्या जन्माला घातलं, ज्या जन्माला घातलं त्या जन्माचे संस्कार पुढे करून देणार. म्हणून ब्रह्मदेव काय आहे, ज्ञान. तीन कशाच्याही नावं कोणती घ्या, सृष्टीच्या उत्पत्तीमध्ये ज्ञान, शक्ती आणि क्रिया, किंवा इच्छा आणि क्रिया. ज्ञान, इच्छा, क्रिया. आम्हाला सगळ्या इच्छा देतो कोण, नारायण, विष्णू. आता या ज्ञानाच्या कक्षा आहेत. ब्रह्मदेव निर्माण करत राहतो, निर्माण करत राहणं हे त्याचं काम आहे. अष्टवसू आहेत, ते अष्टवसू अष्टदिक्पालांच्या रूपाने या संबंध ब्रह्मांडाचं रक्षण करतात. ब्रह्मदेवाला याच्यामध्ये काही करत बसावं लागत नाही. विष्णू काय करतो,
विष्णू आम्हाला वेगवेगळ्या इच्छा निर्माण करून तो आमचं पालन पोषण करतो. वेडेवाकडे विचार घेऊन आम्ही आमचं पोषण केलं, राक्षसू. चांगले विचार घेऊन आमचं पोषण केलं, मनुष्य होऊ. आणखीन चांगले विचार घेऊन पोषण केलं, देव. पण हे करण्याचं काम कोणाकडे दिलंय? 12 आदित्य, त्यानंतर 11 रुद्र. ज्या रुद्रांना त्यांनी क्रिया दिली आहे, ही क्रियाशीलता जी आहे, ती क्रियाशीलता कशी आहे? सगळं आम्ही त्या रुद्राध्यायामध्ये सगळं चमे 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 करतो ना, ते सगळं आम्हाला सगळं पाहिजे. हे सगळं जे पाहिजे आहे ते देणारा कोण आहे? रुद्र आहे. आणि आमचं भरण पोषण करणारा कोण आहे? विष्णू आहे. आणि आम्हाला त्या त्या जीवाला ती ती जाणीव देऊन जन्माला घालणारा कोण आहे? ब्रह्मदेव आहे. पण हे कोणाच्या पोटात आहेत? हे सगळे त्या मायेच्या पोटात आहे. म्हणजे ह्या तिघांच्या पेक्षा पुन्हा मोठी कोण आहे? ती माया. ईश्वराची माया ह्या तिघांपेक्षा मोठी आहे. आता पुढच्या श्लोकामध्ये आपल्याला ते तिकडे घेऊन जात. आता ते सांगतात हे सगळं साम्यावस्थेला आणून ठेवलंय. आता त्यांनी त्याचं स्पष्टीकरण फार छान दिलंय. परस्तस्मात तू भावोन्यो अव्यक्तो व्यक्तात सनातनः यस्य सर्वेषु भूतेषु नश्यत्सु न विनश्यति. म्हणाले परस्तात, म्हणाले की कसं आहे? परस्तस्मात तू भावोन्यो. म्हणाले आता काय आहे? आता याच्यानंतर तुम्हाला जे सांगतो हे वर मी जे सांगितलं आहे, परस्तस्मात, मला ना आता जास्त वेळ बोलून झालं ना, कधीतरी मध्ये असं होतं. परस्तस्मात तू भावोन्यो व्यक्तो व्यक्तात सनातनः. म्हणाले वर जे सांगितलं आहे त्या विषयाप्रमाणे हे जे अव्यक्त तत्व आहे, ते अव्यक्त तत्व हे व्यक्त आणि अव्यक्त ह्या 2 तत्वांच्या पलीकडे आहे. म्हणजे तुम्हाला मला जे अव्यक्त तत्व सांगायचं आहे ते आत्ताचा जो खेळ चाललाय की एकदा जग व्यक्ततेला येतं आणि एकदा जग अव्यक्ततेला जातं, त्या व्यक्त आणि अव्यक्त या दोघांच्या पलीकडे कोण आहे? ते अव्यक्त. जे अव्यक्त म्हणजे परमात्मा कसा आहे? अव्यक्त. तो कसा आहे? निर्गुण. तो कसा आहे? निराकार. निर्गुण आणि निराकाराच्या पलीकडे असणारं जे अव्यक्त रूप आहे, ते अव्यक्त रूप कसं आहे? आत्ता या सृष्टीची व्यक्तता आणि अव्यक्तता हा जो खेळ तुम्हाला सांगतोय ते ह्या खेळाच्या पलीकडे आहे. भगवंत सांगतात तू कशाला या सगळ्या देवन देवतां पापन पुण्य न यज्ञ न काही इच्छा न आकांक्षा कशात पडू नको, कारण हा खेळ आहे. या खेळाच्या पलीकडे चल. आता या खेळाच्या पलीकडे काय? परस्तस्मात तू भावोन्यो व्यक्तो व्यक्तात सनातनः. जो सनातन पुरुष आहे तो ह्या व्यक्त आणि अव्यक्त या सगळ्यांच्या पलीकडे आहे. म्हणाले यस सर्वेषु भूतेषु नश्यत्सु न विनश्यति. पण म्हणाले ही सगळे भूत मात्र कुठपर्यंत? आ ब्रह्मस्तंभपर्यंत, अगदी ब्रह्मदेवापर्यंत सगळे. आता ब्रह्मदेवानी सृष्टी निर्माण केली, त्या ब्रह्मदेवाच्या पर्यंत सगळे सृष्टी निर्माण करणारा सुद्धा त्याच्या सकट सगळे नष्ट झाले. तरी जे नष्ट होत नाही ते तत्व कोण आहे? त्या तत्वाला तू जाण आणि त्याला जाणशील तर तू यात अडकणार नाहीस. तेथ सम विषम न दिसे काही, म्हणून भूते हे भाषा नाही. तिथे समविषम आता काही राहिलं नाही. म्हणाले जेवी दूधची जाहलिया दही नामरूप जाय. दृष्टांत दिला. दुधाचं दही झाल्यावर काय राहिलं? त्याचं नावही राहिलं नाही, रूपही राहिलं नाही. कारण दुधाची चव राहिली नाही, दुधासारखं दिसणं राहिलं, रूप राहिलं नाही. दूध प्रवाही आहे, दही घट्ट आहे, त्याचं नाव दूध आहे, त्याचं नाव दही आहे. झालं दुधापासून, पण एकदा दही झाल्यावर आता त्या दुधाशी काही त्याचा संबंध राहत नाही, पुन्हा काही त्या दह्याचं दूध होत नाही. तेथ समविषम न दिसे काही.
म्हणून भूते हे भाषा नाही, असा हा मूलभूत असणारा अव्यक्त स्वरूप परमात्मा, त्याच्याजवळ काय समविषम काही नाही. आता मागच्या ओवीवर जाऊ. कशी म्हणजे ज्ञान त्यांच्या प्रत्येक ओवी ओवीत कसं आहे बघा. ते साम्य म्हणीपे, माऊलींनी शब्द टाकलाय, त्याला साम्य म्हणा. आता इथे पुढे काय म्हणतात, समविषम न दिसे काही. म्हणजे तुम्ही कुठे आहात, द्वंद्वात आहात. तुम्ही कुठे आहात, द्वैतात आहात. द्वंद्व कशाचं आहे इथे, समविषमतेचं. इथे सम आणि विषम हे द्वंद्व आहे. कुठपर्यंत आहे, जोपर्यंत ही सृष्टी अव्यक्तात राहतीये, व्यक्ततेला येते. जोपर्यंत म्हणजे अनादि सृष्टी आहे, हे कायम चालूच राहणार आहे. हा ड्रामा जर कायम चालू आहे, तर ह्या ड्रामामध्ये तुम्ही किती दिवस राहणार, ह्या नाटकात तुम्ही किती दिवस. भगवंत म्हणतो सोड हे नाटक. भगवंत म्हणतो या नाटकामध्ये समविषम हाच खेळ आहे. हे सगळं जरी साम्यावस्थेला आणण्याचं सामर्थ्य, जे केवढा मोठा झेप आहे, तर त्या सगळ्या तत्वज्ञानाच्या मांडणीचं जे सगळं माऊलींचं स्पष्टीकरण आहे ते सांगतायत. म्हणाले केवढा अधिकार आहे. आज एक ब्रह्मांड साम्यावस्थेला आणून, सत्वरजतमाला साम्यावस्थेला आणून, हा ब्रह्मदेव ते सगळं ब्रह्मांड एका ठिकाणी पुन्हा अव्यक्त दशेला आणतो. आणि तेच ब्रह्मांड त्या सत्वरजतमाची जी साम्यावस्था आहे ती बदलून त्याला तारतम्याला आणून पुन्हा हे ब्रह्मांड चालू करतो. एकदा ही सृष्टी चालू होते, एकदा ही सृष्टी लयाला जाते. हा एवढा खेळ करण्याचं सामर्थ्य आहे, तरी अजून तो द्वंद्वात आहे. आणि मग काय हो, निर्द्वंद्वो नित्य सत्व असतो. म्हणून त्याने म्हटलंय की अर्जुना, त्या द्वंद्वाच्या पलीकडेच ब्रह्मदेव झाला तरी द्वंद्वातच आहे अजून. कोणी त्या द्वंद्वाच्या पलीकडे, कारण त्यांना नेमलेले आहेत, परमात्म्याच्या अधिकारांनी त्यांना नेमलेले आहेत. त्या अधिकारामुळे ते सगळे कामं करतायत भगवंताची. ते सगळे त्यांना योजून दिलेली कामं, तेथ समविषम न दिसे काही. हा एवढा पसारा चालवणारा ब्रह्मदेव, त्याची महती काय सांगावी. पण परमात्म्याच्या जवळ यातलं काही नाही. हे सगळं निघून गेलेलं आहे त्याच्यापासून. म्हणून भूते हे भाषा नाही. म्हणून परमात्म्याजवळ हे भूत मात्र, भूत म्हणजे जन्माला येणं. भूहू हा लोक भूहू का, कारण इथे सगळं जन्माला येतं म्हणून. या ठिकाणी ह्या लोकामध्ये भूलोक म्हणजे इथे भूत मात्र जन्माला येतात. जन्माला येण्याची प्रक्रिया जिथं होत राहते, जिथे सारखं उत्पत्ती स्थिती आणि लय आहे, तो हा भूलोक आहे. म्हणून भूते हे भाषा नाही. जेवी दुधची जाहलिया दही नामरूप जाय, तेवी आकार लोपा सरीसे जगाचे जगपण भ्रंशे. आता काय संपलं, आकार लोपला. आकार लोपला म्हणजे नाम लोपलं, सगळंच लोपलं. आकार गेला, तेवी आकार लोपा सरीसे, त्याबरोबर जगाचे जगपण भ्रंशे, संपलं, नाश पावलं. परी जेथे जाहले ते जैसे तैसेची असे. परंतु जेथे जाहले, आकार गेला त्या जगाचा, ते जैसे तैसेची असे. पण त्याचा आकार जरी गेला तरी ते जग जसं आहे तसंच राहतं. कुठे जाऊन राहतं, त्या अव्यक्तामध्ये. ते कोण ठेवतं, ती माया. ती माया ठेवते, ती प्रकृती ठेवते. ती भगवंताची शक्ती त्या जगाला जशीच्या तशी ठेवून देते. त्यात काही फरक पडत नाही. ते सगळं जरी नाही दिसलं तरी सुद्धा ती माया तशीच असते. ते तै तया नाव सहज अव्यक्त. पुन्हा सहज शब्द वापरला आणि म्हणून म्हणाले तै तया नाव. म्हणून त्याला जे नाव आहे ते नाव सहज अव्यक्त आहे. आकार आहे जिथे, त्याला काय म्हटलंय, जग. आणि तया नाव सहज अव्यक्त, ती काय, माया, जे अव्यक्तात आहे. आणि आकारा वेगळी तेची व्यक्त, हे एकास्तव एक सूचित, एरवी दोन्ही नाही. आता आणखीन
तत्वज्ञानात खोल शिरले. ते तया नाव सहज अव्यक्त, ती सहज माया आहे आणि आकारा वेगळी तेची व्यक्त, आकारावेळी तेची व्यक्त. जेव्हा आकाराला येण्याची वेळ येते तेव्हा ती व्यक्ततेला येते. हे एकास्तव एक सूचित, एकाच करता एक सांगितलंय. म्हणजे आत्ता हा माणूस किंवा आपण आत्ता जिवंत आहोत असं म्हणणं म्हणजेच आपण आधी अव्यक्त होतो हे म्हणणं आहे. आता किती राहिलीत आपली वर्ष, म्हणजे तितक्या वर्षानंतर पुन्हा आपण अव्यक्त आहोत असंच म्हणणं. व्यक्त आहोत किंवा अव्यक्त आहोत, व्यक्त आहोत किंवा सूक्ष्म सृष्टीत आहोत, कुठेही आहोत माहीत नाही आपल्याला. कदाचित सूक्ष्म जगतात असू, कदाचित अव्यक्त स्थितीत असू, पण ती स्थिती कायमच आहे, नंतर ती स्थिती कायमच आहे. म्हणजे हे चालू काय आहे, एकदा व्यक्त व्हायचं एकदा अव्यक्त व्हायचं, एकदा व्यक्त व्हायचं एकदा अव्यक्त व्हायचं, एकदा जन्माला यायचं एकदा तो देह सोडून द्यायचा. तो देह सोडून दिल्यानंतर जिथे कुठे जायचं, जिथे कुठे राहायचं, तिथे आहोतच आम्ही, पुन्हा जन्माला यायचं. हे चालूच आहे या सृष्टीकरता, हे घडतच आहे. आता फक्त हा व्यक्ततेला आला म्हणून अव्यक्त ही भाषा बोलावी लागली, नाही तर म्हणाले दोन्ही एकच आहे. हे एकास्तव एक सूचित, या दोन्ही सापेक्ष कल्पना आहेत. संकल्पना कशा आहेत, आत्ता मी व्यक्त आहे म्हणून आता उघड आहे, आपल्या मनात येतं की खरोखरीच लोकमान्य टिळकांच्या काळात आम्ही कुठे होतो माहीत नाही. साधी अगदी अलीकडच्या काळातली गोष्ट आहे की आपल्याला ती माणसं माहिती असतात, पण त्या माणसांचा काळ, विवेकानंद, आपल्याला माहीत नाही की जेव्हा विवेकानंद व्यक्त होते तेव्हाचं जग व्यक्त होतं. त्या जगातली माणसं वावरत होती, त्या लोकांच्या समस्या होत्या, तेही लोक घरं बांधत होते, तेही लोक प्रॉपर्टीज करत होते, तेही लोक वैभव उपभोगत होते, तेही लोक जीवनाचा आनंद घेत होते. आम्ही कुठे होतो? आज आम्ही घेतो आहोत, उद्या आमची मुलं घेत राहतील, त्यावेळी आम्ही कुठे असू माहीत नाही. म्हणजे ही व्यक्तता आणि अव्यक्तता हा तर निसर्गाचा नियमच आहे, हा सृष्टीचा सहज, म्हणून त्यांनी म्हटलंय की सहज आहे, स्वाभाविक आहे, हे असंच असणार. फक्त आता या सगळ्यातनं शिकायचं काय की ते स्वीकारायला तयार झालं पाहिजे. आम्ही जोपर्यंत व्यक्त दशेत आहे तोपर्यंत आम्ही मानायला तयार होत नाही की आम्ही कधीतरी अव्यक्त दशेत जाऊ. मरे एक त्याचा दुजा शोक वाहे, अकस्मात तोही पुढे जात आहे. पण अकस्मात तोही पुढे जात आहे हे मानायला तो तयार नसतो. तो म्हणतो त्याला आहे, मला नाही. अशी एक धारणा आहे. म्हणून ते म्हणतात की एरवी दोन्ही नाही, जैसे आटलिया रूपे, आटले पण ते खोटी म्हणिपे, पुढती तो घनाकारू हरपे, जे वेळी अलंकार होती. तो इथे जैसे आटलिया रूपे, आटले पण ते खोटी म्हणिपे. आटलिया रूपे, रूप आटलं, आटले पण ते खोटी म्हणिपे. त्याला आता काय, हातामध्ये पाटली होती, ती पाटली सोनाराकडे नेली, आठवा म्हटलं, त्यांनी हातातली पाटली आठवली. आता काय झालं, आटले पण ते खोटे म्हणिपे. अहो काय, कशा करता आलं? अहो पाटली आणली होती, पाटली हे करून घ्यायची होती, सोनं त्याचं करून घ्यायचं. म्हणजे अजून आपल्या डोक्यातून ती पाटली जातच नाही. ते सोनं जे आहे ते पाटलीचं होतं, पण आता ते आटलं ना, आता ते सोनं रूपाला आलं, आता पाटली कुठं राहिली. पण माझ्या पाटलीचं इतकं वजन भरलं, माझ्या पाटलीचं इतकं सोनं आलं, माझ्या पाटलीचा हा अलंकार केला, अजून ती पाटली, तर आकार म्हणजे नाम आणि रूप सुटत नाही. ते म्हणाले काय, आटले पण ते खोटे म्हणिपे. आता आटलं तरी ते खोटं म्हणतं. का म्हणतं? कारण हा माझा जन्म, या जन्मातले माझे नातेवाईक, या जन्मातली माझी इस्टेट प्रॉपर्टी, या जन्मातलं माझं यशापयश, माझे ऋणानुबंध, माझे आप्त इष्ट सुटतात कुठे? नामरूप तिथून सुटत नाही. म्हणाले पुढती तो घनाकारू हरपे, जे वेळी अलंकार होती.
आता हे काय झालं, घन आकाराला येऊन बसलं. आता पुन्हा अलंकार घडवायला, पहिला अलंकार तोडला, पुन्हा अलंकार घडवायला आता काय बनवायचंय, बांगड्या बनवायच्या, तोडे बनवायचे, बनवले. अलंकार घडल्यावर काय झालं, आता त्याचा घनाकार गेला, म्हणजे त्याची अव्यक्त दशा गेली. अलंकार ही त्याची व्यक्त दशा आहे, तर अव्यक्त दशा ही सोन्याची लगड आहे. आता सोन्याची लगड नाही राहिली, आता सोन्याचा अलंकार झाला. ये दोन्ही जैसी होणी, एकी साक्षीभूत सुवर्णी, तैसी व्यक्ताव्यक्ताची कडसणी वस्तूंचा ठाई. आता तत्वज्ञान सांगतायत, एवढंच घेऊन आपण बहुतेक थांबूया. या ठिकाणी ते म्हणाले की अशा प्रकारे काय झालं, ये दोन्ही जैसी होणी, दोन्ही होतं. एक सोनं आहे, त्या सोन्याचा अलंकार पण होतो आणि त्या सोन्याची लगड पण होते. लगड आहे तरी सोनंच आहे, अलंकार आहे तरी सोनंच आहे, दोन्हीमध्ये काही फरक पडत नाही. एकी साक्षीभूत सुवर्णी, त्या दोन्ही करता साक्षीभूत कोण आहे, एक सुवर्णच आहे, एक सोनंच आहे. तैसी व्यक्ताव्यक्ताची कडसणी, कडसणी विस्तार, व्यक्त आणि अव्यक्त हा जो विस्तार आहे, कधी व्यक्ततेला जावं, कधी अव्यक्ताला, पुन्हा अव्यक्तातून व्यक्ताला, पुन्हा व्यक्तातून अव्यक्ताला, हे जे घडत जातं. वस्तूंचा ठाई, हा विस्तार कोणाच्या ठिकाणी होतो, चैतन्याच्या ठिकाणी. माऊलींनी तत्वज्ञान फार फार सोपं करून सांगितलं. आता काय सांगितलं माऊलींनी, ते म्हणाले हे अव्यक्त आहे, ते कुणापासून वेगळं आहे, या व्यक्त आणि अव्यक्त या खेळापासून वेगळं आहे. खेळ कोणाचा चाललाय, ब्रह्मदेवाचा. खेळायला नेमलंय कोण त्यांनी, ब्रह्मदेव. ब्रह्मदेवाला नेमलंय कोणी, मायेनी. म्हणजे प्रकृतीला निर्माण कोणी केलं, ब्रह्मदेवानी, आपलं ब्रह्मानी, म्हणजे परब्रह्मानी. परब्रह्मानी निर्माण कसं केलं तिला, आपल्या संकल्पाने. म्हणजे परब्रह्म त्यांनी संकल्प केला. काय संकल्प केला, बा मी एकटा आहे, मला काही करमत नाही. आपला आम्ही त्याच्यावर लादलेला संकल्प आहे, एकाकी नर म्हणते, आम्ही लादलाय, तो काहीच म्हणला नाहीये. तो कशाला काही म्हणतोय, आम्ही म्हटलं की त्याला एकट्याला करमत नसावं म्हणून त्यांनी सृष्टी निर्माण केली. संकल्प केल्याबरोबर काय निर्माण झालं, माया. माया निर्माण झाली. माया निर्माण झाल्या, मायेतून काय निर्माण केलं तिने, या ब्रह्मदेवाला, की बाबा ही सृष्टी निर्माण करायची, या सगळ्याचा चार्ज आता तू घे. या ब्रह्मदेवाकडे सृष्टी निर्मितीला त्याला जन्माला घातलं. ते कुणाच्या उदरी त्याला जन्माला घातलं, आदिनारायण. तो कुठं आहे, त्या क्षीरसागरामध्ये पौडलेला आहे. त्या क्षीरसागरात काय आहे, असे आमच्या ब्रह्मांडरूपी अनेक भोपळे तरंगतायत त्या सागरामध्ये. तर त्या ब्रह्मदेवाला सांगितलं की बाबा रे, आता तुला सृष्टी उत्पन्न करायची आहे. आता ती सृष्टी उत्पन्न होताना याची नाळ कुठे जोडली आहे, ब्रह्मदेव त्या आदिनारायणाच्या नाभिकमलापासून उत्पन्न झालेला आहे. त्या कमलावर बसलाय तो, त्याला कळत नाही मी कुठून आलो. तो कुठून आला ह्याचा तो शोध घेत फिरतोय. तो त्या नाभिकमलाच्याकडे जाण्याचा, म्हणजे त्या कमळाचा जो देठ आहे, त्या देठाच्या मार्गाने प्रवास करतो. त्या प्रवासामध्ये त्याला काही त्याचं टोक सापडत नाही, दमतो बिचारा, पुन्हा आपल्या कमळात येऊन बसतो. तिथे येऊन बसल्यावर तो म्हणतो की आता काय करावं मी, मला कोणीतरी मदत करा. मग त्याला फक्त ऐकू येतं ओम ओम आणि तप तप असे शब्द ऐकू येतात. मग त्याला अंतस्फुरणाने ज्ञान होतं, आतमध्ये प्रकट होतं की आता तप करायचं आहे आणि आपल्याला त्या ओंकाराचं स्मरण करत राहतं. तप होतं, त्याच्यातून मग उत्पन्न होते सृष्टी. मग ती सृष्टी ह्या ब्रह्मदेवापासून उत्पन्न झाली. मग ती निर्माण झालेली जी सृष्टी आहे, ती सृष्टी कोणत्या कोणत्या रूपात आहे, व्यक्त अव्यक्त सारखंच चालू आहे. आपण व्यक्त आहे म्हणून आत्ता व्यक्त म्हणतोय, आपण अव्यक्तात गेल्यावर दुसरे म्हणतील आम्ही व्यक्त आहे, हे अव्यक्त आहे. चालू आहे हे व्यक्त अव्यक्त, व्यक्त अव्यक्त चालू आहे. हा खेळ कुठे आहे, मायेपासून पुढे, संकल्पापासून पुढे. पण तो परमात्मा या सगळ्या खेळापासून अलिप्त आहे. त्यांनी त्याला दृष्टांत काय दिला, एक सोनं आहे, मला हौस दांडगी आहे,
वेगवेगळे दागिने घालायची की चालले. एक दागिना केला तर समजा 10 तोळ्याचा दागिना केला, 100 तोळ्याचा दागिना केला, काय जो असेल तो दागिना करून गेलो. आता तो हा एवढा कमरेपर्यंत गळ्यापर्यंत मोठा दागिना, कंटाळा आला त्याचा. पुन्हा दुसरा दागिना घडवला, पुन्हा तिसरा दागिना घडवला. आता एक दागिना घडवला, व्यक्ततेला आला. हा दागिना मोडला, त्याचा लगड करून घेतली, अव्यक्ततेला आला. पुन्हा दागिना घडवला, व्यक्ततेला आला. पुन्हा त्याची लगड केली, पुन्हा तिसरा दागिना घडवला. आता चाललं काय? एकदा दागिना घडवणं, एकदा दागिना मोडणं, पुन्हा दागिना घडवणं. हे व्यक्त आणि अव्यक्त हे त्या सुवर्णाच्या आधाराने दागिना असणं आणि नसणं हे सुरू झालं. सोन्याला काय फरक पडला? सोनं बांगडीत आहे का सोनं पाटलीत आहे का सोनं गळ्यातल्या हारात आहे? सोन्याला सोनेपणात काहीच फरक पडत नाही. फरक कोणाला पडतो? आम्हाला पडतो. म्हणजे सोनं जसं आहे तसं आहे, पण कधी सोनं पाटलीत आहे, कधी सोनं बांगडीत आहे. म्हणजे कधी सोनं व्यक्ततेत आहे, कधी सोनं अव्यक्ततेत आहे. मला जर घट घालवायची नसेल तर मी म्हणते की तुमचे इतर याचे दागिने कलकत्ता, खाली राजस्थान, असे कुठले आंध्रन, असे कलाकुसरीचे दागिने मला नको. मला आपले ठोक, मला बडवून द्या पाटल्या, संपलं. मला वाटलं ती वडवून घेतली, दुसऱ्याला वाटलं नाही मला चांगल्या जाळीच्या नक्षीदार पाटल्या करायच्या आहेत, त्या नक्षीदार पाटल्या झाल्या. नक्षीदार पाटल्या झाल्या म्हणून सुवर्ण बदललं का? नाही. नुसतं ठोकलं आणि दागिना केला म्हणून सुवर्ण बदललं का? नाही. म्हणाले हा काही खेळ करो, त्या दागिन्याला कलाकुसर आणो, नाहीतर ते आहे तसं ठोकून ठेवून देऊ. सोन्याला आतमध्ये त्याच्या सोनेपणात फरक पडत नाही. त्याला त्या नक्षीदार पाटलीत ठेवा, नाहीतर ठोकलेल्या पाटीत ठेवा. तसं म्हणाले हा जो परमात्मा अव्यक्त आहे, त्या अव्यक्त परमात्म्याला ही सृष्टी व्यक्त झाली काय आणि सृष्टी अव्यक्त झाली काय, त्याला काही फरक पडत नाही. तो जसा आहे तसा आहे, तो जिथे आहे तिथे आहे. आणि म्हणून त्यांनी ही ओवी सांगितली. आपण इथे थांबू. या ओवीला त्यांनी सांगितलं की ये दोन्ही जैसे होणी एकी साक्षीभूत सुवर्णी. त्याला सोनं साक्षीभूत आहे. तैसी व्यक्ताव्यक्ताची कडसणी वस्तूंचे ठाई. ते तरी व्यक्त ना अव्यक्त, नित्य ना नाशवंत, या दोन्ही भावा अतीत अनादी सिद्ध.